तर नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे आमच्या धानातलं निंदन। तर बघा बाया आल्या आहे सगळ्या निंदायसाठी आणि सकाळचे वाजले आहे 8। तर आता बघा निंदन कशा प्रकारे केलं जाते आणि धानाचं नियोजन वगैरे कसं असते तर बघा तुम्ही। या सगळ्या निंदन करणाऱ्या या बाया आहे आमच्या शेतात येणाऱ्या। तर चला बघा। आणि बघा आता आम्ही सगळे धानाच्या गाठ्यामध्ये उतरलो आहोत आणि निंदन करायला सुरुवात केली आहे। तर धानाचं निंदन करणं म्हणजे तुमच्या भाषेत खुरपणी असं म्हणतात त्याला, आमच्याकडे विदर्भामध्ये निंदन असंच म्हणतो आम्ही। तर खुरपणी सुरू आहे आणि हे बघा आता मी एवढा कचरा काढला आहे। तर अशा प्रकारचं गवत असते धानामध्ये आणि ते छान असं उपडून घ्यायचं असते आणि पायसुद्धा गळतात भरपूर असे टोंगळं पाय गळतात। पण टोंगळं यावेळेस गळले नाही, थोडे गळले। आणि हे बघा एवढा असं गवत तयार झालं आहे। माझ्या हातामध्ये आहे ती गवत आहे आणि अशा प्रकारे सर्व बाया मिळून आम्ही गवत काढत आहोत त्याचं। तर कपाशीमधलं गवत वगैरे काढणं सोपं असते पण धानातलं गवत काढणं काही सोपं नसते। तुम्ही एकदा तरी अनुभव घेतला असेल त्यांना माहीत असेल आणि ज्यांनी अनुभव नसेल घेतला तर त्यांना असं पाहायला खूप चांगलं वाटत असेल पण खूप कठीण आहे हे खुरपणी करणं धानातलं। तर पण जर आता खुरपणी केली नाही तर धान वाढणार नाही चांगला आणि धान कापायच्या वेळेस खूप त्रास जाणार। तर जसं पाहिजे तसं उत्पन्नसुद्धा होणार नाही धानाचं। त्याच्यामुळे खुरपणी करणं खूप आवश्यक आहे। तर दरवर्षी काही आम्ही खुरपणी करत नव्हतो पण यावर्षी खूप जास्त कचरा झाल्यामुळे आम्हाला खुरपणी करणं हे आवश्यक होतं। त्याच्यामुळे मग मी बाया घेऊन सकाळी 7 वाजता शेतामध्ये आली आणि सकाळी तिथून आमच्या गावावरून आम्हाला 6 वाजताच निघावं लागते यायसाठी, कारण इथून आम्ही जिथं राहतो तिथून शेत दूर आहे त्याच्यामुळे लवकरच निघावं लागते। तर सकाळी लवकर निघलो आणि अशा प्रकारचं काम सुरू केलं। हे बाय असं राहते थांब इथे दाखवा, इकडे इथे दाखवा। थांबा पेंट घेऊ दे मग काढायचं। आता पाठवते आता बांधलीच पडत होती मला पेंडी घेऊ द्या बंदी। हो हो काढा हो। फसती पेंड्या घ्यावं डगराल्या करा मग फटू तर हाती धरून काढता येते। हो हे तर फसते ना, माय फसे नाही। करा काही नाही, लाईक करा, शेअर करा। हा आणि बघा बाबाजी काऊन ठेवली बाबाजी तुझा टाकला नाही का उपड माया ना बाई जोर लावू लागतो तिले अर्धा धर ना का धर असं करायचं। आणि ज्या योजना सरकारने काढल्या आहे त्या योजनेबद्दल आता बाया बोलत आहे। तर ऐका, त्यांना पैसे वगैरे मिळाले नाही आहे, आलेच पाहिजे। चालूच आहे बरोबर। किती वेळ जरा घ्यायला लागते। योजना गरिबासाठीच राहते पण आपल्यापर्यंत ते काही पोहोचत नाही। मोठे लोक गाड्या 2-2 गाड्या घोड्या असून त्यात जाते समोरच्या समोर मोठे लोक गरज होती त्याला नाही भेटल्या आणि तरच कागद करून फायदा नाही, गेले पैसे मड्यावर टाकले।
तर बघा बायांचं काही म्हणणं आहे तर तुम्ही सगळे ऐकून घ्या. तर मुख्यमंत्र्याबद्दलच त्यांचं काहीतरी बोलणं आहे तर सगळेजण ऐकून घ्या. सांगा ते कोणता आहे माहिती आहे का? विषय हा आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनपर्यंत एकही किस्त यांच्या खात्यात जमा झालेली नाहीये. तर तुम्ही एक गोष्ट सांगा मला सगळे की ज्यांना शेतीवाडी भरपूर आहे, गाडी घोडे आहे घरी, त्यांना सगळ्यांना पैसे जमा झाले आणि ह्या सगळ्या 6 कुळव्या आहे म्हणजे यांच्याकडे एकही एकर शेती नाही आहे आणि मजुरीच्या भरशावर यांचं सगळ्यांचं आयुष्य आहे. तर यांच्याकडे अजून यांच्या अकाउंटला एकही पैसे जमा झाले नाहीये. तर विचार करण्यालायक ही गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा तुम्ही सगळ्यांनी, कारण बायका खूप नाराज झाल्या आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, मुख्यमंत्र्यांनी एक तर कोणाचीच जमा करायला नव्हते पाहिजे, नाही तर मग टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त 8 दिवस द्यायचं नाही तर कोणालाच नाही द्यायचं. पहा काकू काय म्हणताय, सगळ्यालाच द्यायचे. हा नाही तर मग कोणालाच नाही, मायेचं नाही बापाचं नाही. पहा एक तर सगळ्यांना द्यायला पाहिजे होते की कोणाचंही झालं. साधी गोष्ट आपली घरची, आपण फॅमिलीमध्ये राहतो, ठेवले ना मोठे लोकांचे घर भरले. वा पहा मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी हे बोलणं आहे, तुम्ही आठवणीने ऐकून घ्या, आवाजून ऐका तुम्ही. नमस्कार, मी ज्योती वैद्य बोलत आहो दादापूरवर. हा माझे पैसे जमा झाले नाही. लाडकी बहीण योजना तुम्ही काढली पण पैसे काही दिले नाही. 4 दिवस झाले रोज जातो बँकेत बाबा घेत जातो, 1 रुपया नाही आला आमचा. पहा 4 दिवसापासून यांनी येणं जाणं सुरू म्हणजे बँकेमध्ये. आणि कागदपत्राला किती दिवस लागले तुमच्या? 8 दिवस. हा 8 दिवस सांगा सगळेजण. भरून देते का? पण आम्ही तिथं गेलो तिथं. पहा 8-8 दिवसाच्या रोजा बुडून प्रत्येक बायका तिथं गेल्या. विचार करा सांगा गरीब. जर बंद करायचे आहे तर सगळ्यांचंच बंद करा. बरोबर आहे बायांचं. आता दिले तर सगळ्याचे सारखे करायचे, नाही तर मग आधीच भरा टाकायचे नव्हते. हो बरोबर आहे, त्यांना भेटले. बरोबर आहे. आमचे पैसे आले नाही तर आम्ही आता काही मतदान करणार नाही. पहा सगळ्यांनी पहा हा व्हिडिओ खूप व्हायरल करा आणि प्रचंड वेगाने व्हायरल झाला पाहिजे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ काढत आहे मी. तर बघा बायकांचे पैसे अजूनही 20 सप्टेंबर आले तरी एकही किस्त जमा झाले नाहीये आणि बायका खूप नाराज आहे आणि बायकांचं पुरेपूर म्हणणं आहे की यावर्षी मतदान करणार नाही. हा बरोबर आहे. तर पहा अशा प्रकारे बाया खूप नाराज आहे मुख्यमंत्र्यांवर. हा व्हिडिओ खूप शेअर करा आणि पहा बायका का म्हणत आहे ऐका परत. शेतामध्ये या लागते म्हणते, आम्हाला एवढं राबा लागते म्हणते आणि ज्यांना गरज नाही त्यांना तुम्ही पैसे दिले आणि गरजू व्यक्तींनाच पैसे नाही दिले. तर हे या बायकांचं सगळ्यांचं योग्य मत आहे आणि त्यांचं सगळ्यांचं लहान पोरं ठेवून छोटे मुलं ठेवून घरी इथे यावं लागते रोज मजुरीसाठी. 250 रुपये रोज बुडवला 8 दिवस. विचार करा एका दिवसाचे 250 रुपये तर 8 दिवसाचे किती पैसे होते मोजा बरं तुम्ही. 8 दिवसाची रोजी बुडाली कागदपत्र तयार करायसाठी आणि अजूनही पैसे आले नाही आणि बायकांचं पुरेपूर मत आहे की यावेळेस मतदान करणार नाही. या महिन्यात जर काय म्हणते अकाउंटला पैसे आले नाही, लाडक्या बहीण योजनेची पहिली किस्त आली नाही तर यावेळेस मतदान करणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यामधून दादापूरवरून बोलतो आम्ही. सगळ्यांनी खूप शेअर करा. तर या बायकांचं मन खूप नाराज झालं आहे आणि सगळ्यांनी शेअर करा कारण हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. पहा घरवाले शिवाय येते म्हणते, दररोज जाऊन येणं. खूप शेअर करा व्हिडिओला. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट्स करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय करा सगळेजण आणि पैसे लवकर पाठवा बरं सगळ्यांनी. आणि आवाजून सांगते तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलाच पाहिजे बिलकुल. कारण बायका खूप हाल आहे बायकांच्या. कारण कसं आहे छोटे मुलं आहे, वावर शेत नाही, काही नाही, घर नाही, दार नाही, अशा प्रकारच्या बाया या सगळ्या. घरकुल सुद्धा आलेलं नाही अजून यांचं, पडके घर आहे. तर मुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा हीच माझी विनंती आहे. तोपर्यंत नमस्कार.